नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 11वी सायन्स शाखेकडे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी विषयांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी या अनुषंगानं चर्चा करणार आहोत. विज्ञान शाखेत सायन्स स्ट्रीम 11वी-12वीसाठी विषयांची निवड करणे हा विद्यार्थ्यांच्या करिअरमधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य विषयाची निवड ही विद्यार्थ्यांची आवड, क्षमता आणि भविष्यातील करिअरच्या उद्दिष्टावर अवलंबून असावी. विज्ञान शाखेत विषयांची निवड करताना काही मुद्दे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. पहिलं, करिअरनुसार विषयांची निवड करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं असेल तर त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी PCB गट याची निवड करावी. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स PCM गट हा निवडावा. आणि फार्मसी असेल किंवा बायोटेक्नॉलॉजीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र दोन्ही पैकी कोणताही एक ग्रुप घेतला तरी चालू शकतो, PCB किंवा PCM. परंतु बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची एक द्विधा मनस्थिती आपल्याला पाहायला मिळते की नेमकं काय करावं, म्हणजे गणित घ्यावं की जीवशास्त्र घ्यावं. कारण 11वीला या गोष्टी ज्या आहेत त्या घडतात, कारण 10वीतून तुम्ही 11वीमध्ये येता. त्यामुळं बऱ्याचशा वेगळ्या विषयांच्या बद्दल तुम्हाला किंवा ती वेगळी नावं ऐकायला मिळतात आणि त्याचा आवाकाही फारसा तुम्हाला असत नाही. त्यामुळं गणित की जीवशास्त्र ही एक द्विधावस्था विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होते. मग अशा वेळी आपण देखील आपल्या क्षमतांचा, आपल्या आवडीनिवडींचा विचार करूनच आणि भविष्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहात, ज्यामध्ये करिअर करणार आहात, त्या अनुषंगानंच निवड अपेक्षित असणारी आहे. म्हणजे तुम्हाला वाटतंय की आता वैद्यकीय क्षेत्र आहे तर बायोलॉजी हा 11वीला विषय ठेवायला काही हरकत नाही, किंवा तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे किंवा आर्किटेक्ट व्हायचं आहे किंवा डेटा सायंटिस्ट व्हायचं असेल तर मग मात्र तुम्हाला मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक हा सब्जेक्ट ठेवणं गरजेचं असणार आहे. म्हणजे आत्ताच जर क्लॅरिटी तुमची असेल तर फारसा गोंधळ होत नाही. त्याचं कारण असं आहे की 11वीला काही महाविद्यालयामध्ये दोन्ही विषय कंपल्सरी केलेले आहेत. त्याचं कारण पण आहे की विद्यार्थ्यांचा बेस जो असणार आहे विज्ञान शाखेचा, तो चांगला तयार व्हायला पाहिजे आणि भविष्यामध्ये त्याला कुठेही अडचण येऊ नये म्हणून 11वीसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे चारही विषय त्याला असतात. म्हणजे मॅथ्स आणि बायो हा असतोच. मग 11वीला त्यांनी ठरवायचं मॅथ्स घ्यायचा का बायो घ्यायचा. परंतु 11वीला कंपल्सरी दोन्ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते एका दृष्टीनं खूप चांगलं आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की दोन्ही विषय जर ठेवले विद्यार्थ्यांनी तर करिअरचे पर्याय जे असणार आहे ते अधिक आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात घ्या. म्हणजे 11वी-12वीला जर दोन्ही वर्गांमध्ये जर तुम्ही बायो आणि मॅथमॅटिक्स ठेवला तर करिअरचे अधिक पर्याय असणार आहेत. पण जरी त्याकडं पर्याय जास्त असले तरी अभ्यासाचा अधिक ताण त्या विद्यार्थ्यावर पडणारा आहे. कारण दोन्ही विषय, कारण यामध्ये कोणताही विषय कमी असत नाही. त्यामुळे प्रत्येकाचे गुण जर सारखे असतील बरं का तर कमी लेखायचं काही कारण नाही. त्यामुळं सर्वप्रथम या ज्या बेसिक गोष्टी असणार आहेत त्या बेसिक गोष्टी जागृत पालक आणि आपला पाल्य म्हणजे विद्यार्थी यांनी लक्षात घेऊनच पुढच्या विषयांची निवड आपल्याला करायची आहे. आता सायन्स स्ट्रीमकडं तुम्ही येणार आहात, बरोबर आहे. तर यामध्ये सायन्स स्ट्रीमकडे येताना पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की विषय किती असणारे आहेत. टोटल विषय जर आपण पाहिले इथं तर साधारणपणे 6/5 म्हटलेलं आहे. म्हणजे 6 सब्जेक्ट असणार आहेत किंवा काही वेळेस सब्जेक्ट 5 असणार आहेत. आता हे 5 कसे सब्जेक्ट असतात, कारण एकूण विषयांच्या बाबतीमध्ये गुण जे असणार आहेत टोटल मार्क्स हे 600 गुण असणार आहेत एवढं लक्षात घ्या. परंतु विषय मात्र 6 का 5 इथं आपल्याला कसा ते आपण पुढं पाहणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया कंपल्सरी सब्जेक्ट्स. कंपल्सरी सब्जेक्ट्समध्ये काय येत आहे तर यामध्ये सुरुवातीला इंग्लिश हा जो असणारा आहे तो 100 गुणांचा असणारा आहे. एन्व्हायरमेंट एज्युकेशन आणि हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन
म्हणजे हे दोन जे असणार आहे ते ग्रेड याला असणार आहे, म्हणजे मार्काचं रूपांतर हे ग्रेडमध्ये कळून ते कळवलं जातं, परंतु हे सब्जेक्ट हे कंपल्सरी आहेत. त्यानंतर सेकंड लँग्वेज म्हणून कुणाचा विचार केला जाऊ शकतो, तर इथं सेकंड लँग्वेज म्हणून मराठी असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना मराठी येत नाही, अदर बोर्डचे विद्यार्थी आहेत, CBSE आहे, ICSE आहे, किंवा ज्याची लँग्वेजच हिंदी आहे तो मराठीच्या ऐवजी हिंदी सिलेक्ट करू शकतो. म्हणजे सेकंड लँग्वेज ही असणारी आयदर मराठी और हिंदी. पण आता सध्या या दोन विषयाला सोडून यापैकी तुम्ही वेगळा विषय तुम्ही घेऊ शकता, आणि तो म्हणजे असणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT. म्हणजे तुम्हाला मराठी नको असेल, व्याकरणाचा वैताग येत असेल, तर हिंदी नको असेल, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट चांगला आहे. त्याचे फायदे पण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. 100 गुणाचा आहे, प्रॅक्टिकल आहेत, थेअरी आहे, प्रॅक्टिकल आहे, परंतु जर्नल रायटिंग जरी असलं तरी ते वेळेमध्ये तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणजे हे कंपल्सरी आणि सेकंड लँग्वेज इथं आपण पाहिलेलं आहे. आता इथं बघा, ऑफलाईन ॲडमिशन, मेरिट बेस्ड आणि हाय फी. म्हणजे इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये ऑफलाईन ॲडमिशन असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे ह्या विषयाच्या बाबतीमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिथं तो सब्जेक्ट आहे की नाही. अर्थात काल जो व्हिडिओ काढलेला आहे सर्च कॉलेजेस, तुम्ही जे कॉलेज तुम्ही निवडताय त्या डिटेल्स मध्ये क्लिक केलं तर सगळी माहिती, प्रत्येक विषय हा ग्रँटेबल आहे का, नॉन ग्रँट आहे, कसा आहे, त्याची फी किती आहे, हे सगळं स्ट्रक्चर तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. त्यामुळं ऑनलाईन याचं ॲडमिशन नाही, तर ऑफलाईन ॲडमिशन म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथं तो IT विषय आहे का बघा, आणि त्याप्रमाणे सिलेक्शन करून तिथं गेल्यानंतर मग त्याची स्वतंत्र फी त्या मेरिटनुसार तिथं तुम्हाला जावं लागणार आहे. ही एक सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. आता कोर सब्जेक्ट्स हे सगळ्यात महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत बा. कोर सब्जेक्ट्स कोणते असणारे आहेत, तर यामध्ये फिजिक्स असणार आहे, तो 100 गुणांचा असेल. केमिस्ट्री पण 100 गुणांचा असेल. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक हा 100 गुणांचा आहे. बायोलॉजी, बॉटनी प्लस झुलॉजी हा देखील 100 गुणांचा असणारा आहे. म्हणजे मगा सांगितल्याप्रमाणे की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे विषय 11वीला काही ठिकाणी कंपल्सरी असतातच, 12वीला बदला म्हणतात. परंतु काही ठिकाणी 11वीला तुम्ही मॅथ्स सोडू शकता, आणि मॅथ्स नको असेल तर तुम्हाला पर्याय आहे, जिओलॉजी असेल, जिओग्राफी असणार आहे. हे तेवढ्याच गुणाचे 100 गुणांचे असणार आहेत, किंवा अन्य दुसरा कोणताही पर्याय त्या त्या कॉलेजनं काय ठरवलेलं आहे पॉलिसी त्याच्यावरती अवलंबून असणार आहे. परंतु तुम्हाला बायोलॉजी नको असेल तर तुम्ही त्याऐवजी जिओलॉजी घेऊ शकता किंवा जिओग्राफी घेऊ शकता. हे त्या कॉलेजची पॉलिसी असणार आहे, कोणते विषय ठेवलेले आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला विचार करावा लागतो. हे कॉलेज सर्च केल्यानंतर स्ट्रीम कोड, चॉईस कोड हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्या आधारे सगळ्या डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळू शकतात. म्हणजे हे 4 विषय हे खूप महत्त्वाचे असणार आहेत. आता इथं व्होकेशनल किंवा बायफोकल जे सब्जेक्ट्स असणारे आहेत, यांचंही जे ॲडमिशन असणार आहे हे देखील ऑफलाईन पद्धतीनंच केलं जाणार आहे, ऑनलाईन पद्धतीनं नाही. म्हणजे आता तुम्ही कॉलेज निवडणार आहात, पण त्या कॉलेजमध्ये विषय कुठं आहे ते सर्च कॉलेजमधून तुम्हाला कळेल. आणि तिथं गेल्यानंतर समजा ते बघितलंच नाही तुम्ही, आणि तिथं गेल्यानंतर विषय नसेल तर ॲडमिशन कॅन्सल करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. ती वेळ येऊ नये म्हणून आत्ताच काळजी आपण घेणं गरजेचं आहे. त्यामुळं व्होकेशनल किंवा बायफोकल सब्जेक्ट्स कोणते असणारे आहेत, तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा कॉम्प्युटर सायन्स असणार आहे. हे 200 गुणांचे असणार आहेत. किंवा इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आहे, मेकॅनिकल मेंटेनन्स आहे, किंवा स्कूटर अँड मोटरसायकल सर्व्हिसिंग आहे. हे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि स्कूटर हे टेक्निकल सब्जेक्ट झाले. आणि ॲग्रीच्या बाबतीमध्ये हॉर्टिकल्चर सारखे असेल किंवा आणखीन अन्य विषय तुम्हाला त्या कॉलेजच्या यादीमध्ये सगळे बघायला मिळतात. किंवा सुरुवातीलाच सर्च कॉलेजेसमध्ये बायफोकल म्हटलंय, त्याला क्लिक केलं तर आणखीन विषयांची यादी सगळी पाहायला मिळते. हे आपल्याला आता माहीत असायलाच पाहिजे. म्हणजे हे जे सब्जेक्ट्स असणारे आहेत हे व्होकेशनल किंवा बायफोकल असणारे आहेत, आणि यांच्या बाबतीमध्ये ॲडमिशन प्रक्रिया जी असणारी आहे ती पूर्णतः ऑफलाईन असणारी आहे. इथं गेल्यानंतर पुन्हा त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कॉलेजचा अर्ज भरावा लागेल, म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म तिथला वेगळा असेल. पुन्हा त्यामध्ये विषयांचा निवड असणारी आहे.
विषय कोणते पाहिजे ते लिहून द्यायचं, त्याचं मेरिट लागेल आणि फी आणि मेरिट दोन्ही हा इथं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा साधारणपणे या विषयांच्या फीस किती आहेत त्या त्या कॉलेजच्या तिथं देखील दिलेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. आता यामध्ये इलेक्ट्रॉनिक सारखा सब्जेक्ट काही कॉलेजमध्ये डिव्हिजन असे असणार आहेत की तिथं तो ग्रँटेबल असणार आहे, म्हणजे त्याला अनुदान असेल. पण काही कॉलेजेसमध्ये इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, परंतु त्या विषयाला अनुदान असणार नाहीये. आणि मग तिथं हे सगळं सर्च कॉलेजेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. लक्षात घ्या, अजून वेळ आहे, सगळा डिटेल अभ्यास करा 10 कॉलेजचा, काय फरक पडत नाही. तर ही सगळी इन्फॉर्मेशन सर्च कॉलेजेसमध्ये त्या त्या कॉलेजच्या नावानं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येतं डिटेल्स सेक्शनमध्ये. म्हणजे कॉम्प्युटर सायन्स सारखा सब्जेक्ट हा नॉन ग्रँट असेल तर त्याची फी जास्त असणार आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक्स एकाच कॉलेजमध्ये दोन तुकडे असतील तर तिथं काही ग्रँटेबल असतील, काही नॉन ग्रँट असणार आहेत. हे पण तुम्ही पाहणं खूप गरजेचं असणार आहे. म्हणजे इथं ग्रँटेबल, नॉन ग्रँट म्हणजे अनुदानित आहेत का विना अनुदानित, म्हणजे तुम्ही स्ट्रीम कोडमध्ये सायन्स म्हणणार आणि पुढं जी असेल तर ग्रँटेबल, एन असेल तर नॉन ग्रँट, एफ असेल तर सेल्फ फायनान्स, पी असेल तर पार्शली ॲडेड. हा स्कीम हे सगळे या रिलेट करतं. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. इवन हॉर्टिकल्चर सुद्धा हा नॉन ग्रँट सब्जेक्ट असणारा आहे. आय टी हा नॉन ग्रँट असणारा आहे. म्हणजे जिथं फी उल्लेख केलेला आहे, जास्त फी आहे, हे बऱ्यापैकी सब्जेक्ट हे नॉन ग्रँट असणारी आहेत. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं आहे, हे सिलेक्शन करताना ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण विचारात घ्यायच्या आहेत. ही एक गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे की जनरल कॅटेगरी इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी विशेषतः सीईटीच्या परीक्षेमधून ज्यावेळी तुम्ही व्यवसाय कोर्सेसला प्रवेश घेता त्यावेळी जी अट घातलेली आहे 12वीला, तुम्हाला पीसीएम आणि पीसीबी ग्रुप जनरल कॅटेगरीसाठी 45% मार्क्स असायला पाहिजेत. आणि फॉर रिझर्वेशनसाठी ते पर्सेंटेज 5% कमी आहे, 40% आहे. म्हणजे पूर्वी 50-45 होतं, ते आता 45-40 केलेलं आहे. आता यामध्ये हे माहीत असायला पाहिजे साधारणपणे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे पहा, समजा एखादा कॅटेगरीतला मुलगा कुठल्याही कॅटेगरीतला असेल, जनरल असेल किंवा रिझर्वेशन मधला असेल, त्याचा ग्रुप क्वालिफाय होत नाहीये, म्हणजे 45% भरत नाहीत किंवा 40% भरत नाहीत पीसीएम किंवा पीसीबीला. पण त्यावेळेस मग काय करायचं, त्याचा जर आय टी सारखा सब्जेक्ट असेल तर केमिस्ट्रीचे गुण विचारात न घेता आय टीचे गुण विचारात घ्यायचे. कारण आय टीला मराठी किंवा हिंदीपेक्षा जास्त मार्क्स आपण मिळवू शकतो. कारण ग्रामरचा इश्यू आला तर अडचण होऊ शकते. त्यामुळे बरेच विद्यार्थी हे आय टी विषय घेतात, कारण इथं पर्याय येतो. आणि केमिस्ट्रीपेक्षा जर त्याला जास्त गुण असतील तर मग मात्र इथं तो विचारात घेतला जातो आणि ती बेरीज जर 45% येत असेल तर तो विद्यार्थी क्वालिफाय होतो. आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं स्कूटर अँड मोटरसायकल सर्व्हिसिंग माझ्या माहितीप्रमाणे यांचे 2-2 पेपर असतात, म्हणजे 100-100 मार्क आहे, 200 मार्काचा आहे. पण स्कूटर अँड मोटरसायकल सर्व्हिसिंगला आय थिंक प्रॅक्टिकल्स याचं 60 मार्काचं असायला पाहिजे असं मला वाटतं, 60-40. म्हणजे हे डिटेल सगळे त्या कॉलेजमध्ये फोनवरनं देखील तुम्ही विचारून घेऊ शकता. आणि ज्या गोष्टी विचारलेल्या असतात त्या कागदावर येऊ द्या, म्हणजे तुम्हाला पुन्हा कॉलेज निवडताना, पसंतीक्रम देताना अडचण येणार नाही. तर मित्रांनो, विज्ञान शाखेकडे प्रवेश घेताय तर आपली कॅपॅसिटी आहे का, ॲबिलिटी आहे का, मग ती आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून विद्यार्थी आणि पालक या दोघांनी विचार करून निर्णय घ्यायचा आहे. आणि निर्णय घ्यायला आता फारसा वेळ राहिलेला नाही. त्यामुळं या व्हिडिओचा निश्चित तुम्हाला ऑप्शन फॉर्म 2 किंवा चॉईस, कोटा चॉईसेस पार्ट 2 भरण्यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट होणारा आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत कसा पोहोचवता येईल त्या दृष्टिकोनातून समाजसेवा करायला काही हरकत नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवर प्रथम असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा सांगतो, कोणतीही अडचण तुम्हाला येत असेल 11वी प्रवेशाच्या अनुषंगानं तर थेट जो मोबाईल नंबर असणार आहे माझा त्यावर तुम्ही थेट कॉल करू शकता. त्यावेळी फोन नाही उचलला तर त्या
मिस कॉल जो दिसेल नंबर त्यावर नंतर मी 100% बॅक कॉल केला जाईल याची हमी तुम्हाला मी देतोय. आपण इथं थांबूया. धन्यवाद.